Student, today we are going to learn General Science lesson number 2, the living world. In this chapter we have to recall whatever we have studied in the last stand. याचे प्रकरण जे आहेत तर या प्रकरणामध्ये इयत्ता 5वी मध्ये आपण काय शिकलो याचं त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी आठवायचंय. लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर, सी व्हेदर दे आर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग. चित्र जे आहे तर त्या चित्राचं त्या ठिकाणी निरीक्षण करायचंय आणि चित्रामधल्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंपैकी कोणकोणत्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी लिव्हिंग और नॉन लिव्हिंग आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचंय. लुक ॲट द पिक्चर. इन द पिक्चर वी कॅन सी ए गर्ल, ए बॉय, ए डॉग, hen, tree. In the sky we are seeing the birds. चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुलगी, मुलगा, कुत्रा, कोंबडी, झाड आणि आकाशामध्ये पक्षी जे आहेत तर ते पक्षी त्या ठिकाणी दिसतात. These all are living things. हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला निर्जीव जे आहेत तर ते सजीव जे आहेत तर ते सजीव आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. वी कॅन सी ए बॉल, ए काइट, ए बॉक्स, ए बकेट, ए हाऊस. इन द हाऊस वी कॅन सी ए फॅन, टेबल लॅम्प एक्सेट्रा. दीज ऑल आर नॉन लिव्हिंग थिंग्स. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये घर, बॉल, बॉक्स, बादली, फॅन, टेबल लॅम्प इत्यादी वस्तू त्या ठिकाणी दिसतात. तर या ज्या असणाऱ्या ज्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते या काय आहेत तर नॉन लिव्हिंग थिंग्स त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. So we can see the characteristics of these living things. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांचे असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर त्या लक्षणांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. There are many kinds of plants and animals around us. They show some similarities and some differences. आपल्या सभोवताली असंख्य अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसतात किंवा आपल्या सभोवताली आपल्याला असंख्य अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती आणि प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. They show some similarities and some differences. आणि म्हणून आपल्या सभोवताली आढळून येणाऱ्या ज्या काही प्लॅन्ट्स असतील, ॲनिमल्स असतील तर यांच्यामध्ये काही साम्य जे आहेत तर ते साम्य आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. तर काही असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत किंवा प्लॅन्ट्स जे आहेत, ॲनिमल जे आहेत तर त्या ॲनिमलच्या बाबतीमध्ये आपल्याला काही फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. Yet with the help of certain features we can tell that they are all living things. त्याचबरोबर काय असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर त्या लक्षणांच्या साह्यानं असणाऱ्या ज्या काही थिंग्स ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत, गोष्टी ज्या आहेत तर त्या ठिकाणी सजीव आहेत की नाही त्यांची काही असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर त्या लक्षणावरून आपण त्या ठिकाणी ती असणारी जी काही गोष्ट जे आहेत, थिंग जे आहेत तर ते थिंग त्या ठिकाणी लिव्हिंग आहे असं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, सांगू शकतो. These features are not seen in non-living thing. म्हणजे सजीवांची जी लक्षणं असतात तर तशाच प्रकारचे असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर ते लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही निर्जीव वस्तू जे आहेत
तर त्या निर्जीव वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आढळून येत नाही. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. आणि म्हणून अशा प्रकारची असणारी जी काही लक्षणं जी आहेत तर त्या लक्षणांना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो नसतो, सजीव जे आहेत तर त्या सजीवांची लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. लेट अस स्टडी दीज कॅरेक्टरिस्टिक्स. आणि म्हणून आपल्याला ही असणारी जी काही सजीवांची असणारी जी काही लक्षणं जी आहेत तर त्या लक्षणांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. अगेन कॅन यू टेल, जे त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची असणारी जी काही उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला द्यायची की व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन अँड द ॲडल्ट इन द पिक्चर. चित्र जे आहेत तर त्या चित्रामध्ये आपल्याला काही असणारे जे काही यंग वन्स आणि ॲडल्ट वन्स अशा प्रकारचे असणारे जे काही चित्र जे आहेत तर ते चित्र त्या ठिकाणी दिले. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला झाड त्या ठिकाणी दिसतंय, त्याच्यानंतर मुलगा मुलगी त्या ठिकाणी दिसते किंवा अडल्ट अशा प्रकारचे असणारे जे काही चित्र जे आहेत तर ते चित्र त्या ठिकाणी दिलेले. तर हे असणारे जे काही चित्र जे आहेत तर त्या चित्रामध्ये असणारे जे काही यंग वन्स आणि असणारे जे काही ॲडल्ट्स म्हणजे प्रौढ जे आहेत तर यांच्यामध्ये नेमका काय काय फरक आहे याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आपल्या लक्षात येताना दिसतंय की लहान मुलं आहेत तशीच त्या ठिकाणी प्रौढ माणसं त्या ठिकाणी. छोटा अशा प्रकारचा कुत्रा त्या ठिकाणी दिसतोय, मोठा सुद्धा त्या ठिकाणी कुत्रा आपल्याला त्या ठिकाणी. छोटं अशा प्रकारचं असणारं जे काही झाड आहे, मोठं अशा प्रकारचं असणारं जे काही झाड जे आहे तर ते झाड आपल्याला म्हणजे याच्यावरून या चित्रावरून आपल्या लक्षात येताना दिसते की छोटे आणि मोठे म्हणजे यंग वन आणि ॲडल्ट्स अशा प्रकारचा असणारा जो काही डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स त्या ठिकाणी काय होताना दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. याचाच अर्थ हे जे असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत, गोष्टी ज्या आहेत किंवा झाड, छोटं झाड, मोठं झाड, लहान मुलं, प्रौढ माणसं, त्याच्यानंतर छोटा कुत्रा, मोठा कुत्रा म्हणजे यांच्यामध्ये असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी झालेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. ए बेबी ग्रोज अप टू बिकम अन ॲडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही लहान मूल जे आहे तर त्या लहान मुलाचंच कालांतरानं त्या ठिकाणी प्रौढ अशा प्रकारची जी काही व्यक्ती जी स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं. During the period of its growth, the baby gains in height, weight and strength. म्हणजे त्याचा असणारा जो काही वृद्धीचा वाढीचा असणारा जो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये ते असणारे जे काही मूल जे आहे तर त्या मुलाची असणारी जी काही उंची असेल, वजन असेल, स्ट्रेंथ असेल, जे सामर्थ्य असेल तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसते, वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. इन द सेम मॅनर all animals grow into adult in a certain period. अशाच पद्धतीनं असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काही विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये प्रौढ अशा प्रकारचे असणारे काही ॲडल्ट जे आहेत तर त्या ॲडल्टमध्ये त्या प्राण्यांचं त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years फॉर दिस ग्रोथ. सर्वसाधारणपणे या ठिकाणी मनुष्य जो आहे तर त्या मनुष्याला सर्वसाधारणपणे पूर्णपणे त्या ठिकाणी वाढ होण्यासाठी म्हणजे सर्वसाधारणपणे ॲडल्ट होण्यासाठी, प्रौढ होण्यासाठी 18 ते 21 वर्षापर्यंत त्याची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ द हेन्स, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इन टू ॲडल्ट. कोंबडीचं असणारं जे काही पिलं असेल, गाईचं असणारं वासरू, कुत्र्याची असणारी जे काही पिलं जे आहेत तर यांना त्या ठिकाणी प्रौढ होण्यासाठी किती कालावधी लागतो हे तुम्ही त्या ठिकाणी शोधून काढायचे आणि शोधल्यानंतर त्या ठिकाणी मला व्हॉट्सअप जे आहे तर त्या व्हॉट्सअपला त्या ठिकाणी ते सांगायचे. पुढे ट्राय धिस, हे करून पहा. टाय ए थ्रेड टू द टिप ऑफ द पॉटेड सॅपलिंग. या ठिकाणी कुंडीमध्ये असणारे जे काही रोपटं जे आहेत तर त्या रोपट्याला काय करायचं आहे, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असणारा जो काही दोरा जो आहे तर तो दोरा त्या रोपट्याचा असणारा जो काही शेंडा जो आहे तर त्या शेंड्याला त्या ठिकाणी बांधायचा आहे. कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाय इट टू ए पिग ऑर ए नेल अबाउट द प्लॅन्ट.
त्यानंतर तो असणारा जो काही दोरा जो आहे तर तो दोरा त्या ठिकाणी झाडाचा असणारा जो काही शेंडा जो आहे तर त्या शेंड्याला बांधल्यानंतर त्या असणारं जे काही रोपटं जे आहेत, कुंडी जे आहेत तर त्या कुंडीच्या वर असणारी जी काही खुंटी किंवा असणारा जो काही खिळा जो आहे तर त्या खिळ्याला तो दोरा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ताणून त्या ठिकाणी काय करायचं आहे, बसवायचं आहे, बांधायचं आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days? आणि 10 ते 15 दिवसानंतर काय होतंय याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. पण आता घरी सुद्धा हा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग तुम्ही त्या ठिकाणी करून पहा. प्रत्यक्ष तुम्ही ते असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी जर त्या ठिकाणी तुम्ही जर करून जर पाहिली तर नेमकं काय होतंय हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. आता 10 ते 15 दिवसानंतर we know that the thread which is tied to the sapling of the plant is loosened as shown in the diagram. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे, दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 10 ते 15 दिवसानंतर आपल्यास लक्षात येताना दिसते की झाडाचा असणारा जो काही शेंडा जो आहे तर त्या शेंड्याला ताणून बसवलेला जो काही दोरा जो आहे तर तो दोरा काय झालेला दिसतो आपल्याला त्या ठिकाणी लूज त्या ठिकाणी झालेला दिसतो, सैल त्या ठिकाणी झालेला दिसतो. व्हॉट टेल अस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर. आता झाडाची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी झालेली आहे हे कशावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं तर असणारा जो काही दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेला जो काही दोरा जो आहे तर तो दोरा त्या ठिकाणी लूज झालेला आहे. याचाच अर्थ तो असणारे जे काही रोपटं जे आहे तर त्या रोपट्याची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि याच्यामुळं तो असणारा जो काही झाड जे आहेत किंवा रोपटं जे आहे तर त्या रोपट्याची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी झालेली आहे हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं. इन ऑल प्लांट इट इज मेनली द विड्थ अँड द हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रो. सर्वसाधारणपणे वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की वनस्पतीचं असणारं जे काही खोड जे आहे तर त्या खोडाची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे विड्थ आणि हाईट जी आहे तर ती हाईट काय होताना दिसते तर ती वाढताना दिसते. ॲज दे ग्रो सम प्लॅन्ट्स डेव्हलप्स ब्रँचेस व्हाईल अदर्स डू नॉट. तर ज्या वेळेला वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतीची त्या ठिकाणी काय होताना दिसते, वाढ होताना दिसते. म्हणजे सुरुवातीचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळाचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर काही वनस्पतींच्या बाबतीमध्ये त्याला त्या असणाऱ्या ज्या काही फांद्या ज्या आहेत तर त्या फांद्या त्या ठिकाणी फुटताना दिसतात. अँड अदर्स डू नॉट. इतरांच्या बाबतीमध्ये मात्र त्या ठिकाणी ब्रँचेस जे आहेत त्या ब्रँचेस आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप होताना दिसत नाही. दो ऑल लिव्हिंग थिंग ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर ए सर्टन पिरियड. त्या ठिकाणी असणारे जे काही सर्व सजीव जे आहेत तर त्या सर्व सजीवांची त्या ठिकाणी वृद्धी होते. म्हणजे वृद्धी जरी होत असली, वाढ जरी होत असली तरी प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची असणारी जी काही वृद्धी जी आहे, वाढ जी आहे तर ती वाढ मात्र त्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचा असणारा तो काही कालावधी सर्टन पिरियड जो आहे तर त्या सर्टन पिरियडपर्यंतच ते ॲनिमल जे आहेत तर ते ॲनिमल आपल्याला त्या ठिकाणी ग्रो होताना दिसतात. प्लॅन्ट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. याच्या उलट आपल्याला विचार करता येईल. या ठिकाणी असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पती जोपर्यंत त्या ठिकाणी जगतात, जोपर्यंत त्या ठिकाणी जिवंत राहतात तोपर्यंत त्या वनस्पतींची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी मात्र त्या ठिकाणी होत राहते, वाढ त्या ठिकाणी होत राहते. प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते काही ठराविक अशा पद्धतीचा असणारा जो काही कालावधी जो आहे तर त्या ठराविक कालावधीमध्येच त्या ठिकाणी प्राण्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी वृद्धी होताना दिसते. The growth of the living things occurs from within the body, which means that growth occurs in all part of the body. या ठिकाणी सजीव जे आहेत तर त्या सजीवांची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर त्या वृद्धीचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर ते संपूर्ण शरीरभर त्या ठिकाणी होताना दिसते. याचाच अर्थ शरीराचे असणारे जे काही सर्व भाग जे आहेत तर त्या सर्व भागांमध्ये या वनस्पतींची लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. लुक ॲट द डायग्रॅम्स 2.4 ग्रोथ इन द बॅन अँड कोकोनट ट्री. त्या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी
वडाचं असणारं झाड आणि नारळाचं असणारं जे काही झाड जे आहे तर ते झाड त्या ठिकाणी दाखवलेले. पहिली जी आकृती जी आहे तर त्याच्यामध्ये सॅपलिंग आहे, रोपटं आहे. तर याच्यामध्ये वडाचं झाड आणि नारळाचं झाड त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीचा जर विचार जर केला तर काही सर्टन अशा प्रकारचा असणार तो काही पिरियड जो आहे म्हणजे जशी त्या ठिकाणी त्या झाडाचं वय वाढत जाईल तसं ते झाड जे आहे तर त्या झाडाची असणारी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रचंड किंवा महाकाय अशा प्रकारचं असणारं जे काही वडाचं झाड आणि नारळाचं असणारं जे काही झाड जे आहे तर ते झाड आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दिसतंय. यूज युअर ब्रेन पॉवर, आपल्या असणारी काही बुद्धी जी आहे तर त्या बुद्धीचा वापर जो आहे तर त्या बुद्धीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ द ट्रीज लाईक द मँगो, बेयॉन अँड पिंपल अँड दॅट ऑफ द बांबू, कोकोनट अँड द टॉडिप. तर या ठिकाणी असणारं जे काही मँगो ट्री असेल, बेयॉन ट्री असेल, पिंपळ असेल म्हणजे पिंपळाचं झाड किंवा त्याच्यानंतर दुसरं आपल्याला बांबू, कोकोनट आणि टॉडिपा या झाडांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर या ठिकाणी यांची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर त्या वृद्धीची तुलना जी आहे तर ती तुलना त्या ठिकाणी करून पाहिजे आणि नेमका काय काय त्या ठिकाणी फरक आपल्याला आढळून येतो तर हे त्या ठिकाणी मला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी सेंड करायचं. तुम्ही शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा. देन वी कॅन सी हाऊ फूड इज प्रिपेअर्ड फॉर द growth of the living organism. That is, we can see how food is necessary for the growth. म्हणजे असणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी वृद्धी जी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर त्या वृद्धीला त्या ठिकाणी असणारे जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी आवश्यक असतं. फर्स्ट लुक ॲट द डायग्राम. इन द डायग्राम there is the sapling or a plant. Here we can see a sunlight. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे तर ते सूर्यप्रकाश त्या ठिकाणी दिसतोय. फोटोसिंथेसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात समजून घ्यायचं. म्हणजे वनस्पती जे आहे तर ते वनस्पती फोटोसिंथेसिसच्या साहाय्यानं फूड जे आहे तर ते फूड त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. तर या ठिकाणी वनस्पतीची असणारी जी काही पानं जी आहेत तर ती पानं काय करताना दिसतात वातावरणामधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करतात. तर जी वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतीला जो पान जे आहे तर त्या पानाच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी स्टॉमॅट असतात. त्या स्टॉमॅटाला मराठीमध्ये त्या ठिकाणी पर्णरंध्र म्हटलेले म्हणजे पानांना त्या ठिकाणी छिद्र असतात. तर ती जी काही छिद्र जे आहे तर ते छिद्र आपण त्या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू शकत नाही. ती पाहण्यासाठी मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. जो काही स्टॉमॅटाचा भाग जो आहे तो आपल्याला नववीला आहे तर त्यावेळेला आपण पाहणार आहे. जे वनस्पती काय करतात दिसतात वातावरणामधला हवेमधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करताना दिसतात. त्याच्यानंतर सूर्यप्रकाश त्या पानांवर पडताना दिसतं. वनस्पतीची असणारी काही मुळं जी आहे तर ती मुळं काय करताना दिसतात वॉटर अँड न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी शोषताना दिसतात आणि सर्वांच्या प्रक्रियेमधून आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही फोटोसिंथेसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येतात. प्लॅन्ट्स मेक्स देअर ओन फूड इन सनलाईट. तर वनस्पती जे आहे तर ते वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साह्यानं त्या ठिकाणी काय करताना दिसतात स्वतःचं अन्न जे आहे तर ते स्वतःचं अन्न त्या ठिकाणी स्वतः तयार करताना दिसतात. प्लॅन्ट प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. जे वनस्पती जे आहे तर ते वनस्पती अन्न कसं तयार करताना दिसतात तर मुळांनी शोषलेलं जे काही पाणी किंवा जमिनीमध्ये असणारे जे काही पोषक घटक जे आहे तर ते पोषक घटक त्याचबरोबर वातावरणामधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो असतो तो कार्बन डायऑक्साईड या सर्वांच्या साह्यानं वनस्पती काय करताना दिसतात स्वतःचं अन्न जे आहे तर ते स्वतःचं अन्न त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. धिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लिव्जेस ऑफ द प्लॅन्ट. आणि जी काही फोटोसिंथेसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया लिव्जेस म्हणजे पानं जे आहेत तर त्या पानांमध्ये त्या ठिकाणी ही प्रक्रिया प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस त्या ठिकाणी घडून येताना दिसते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लिव्जेस. ही असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया सूर्यप्रकाशामध्ये त्या ठिकाणी घडून येताना दिसते. आणि दुसरं आपल्याला सांगितले विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लिव्जेस.
वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असतं, हरित लवक असतं आणि त्या हरित लवकामुळे या वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती आपल्याला बहुतेक करून त्या ठिकाणी हिरव्या दिसतात. जे या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर ते वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साह्यानं त्यांच्या पानांमध्ये असणारे जे काही क्लोरोफिल हरित लवक जे आहेत तर त्या हरित लवकाच्या साह्यानं काय करताना दिसतात, ही प्रक्रिया त्या ठिकाणी कॅरी आउट करताना दिसतात. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आणि ही जी काही अन्न निर्माण करण्याची असणारी जी काही प्रक्रिया ज्या आहेत, प्रोसेस ज्या आहेत तर त्या प्रोसेसलाच आपण त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस म्हणताना दिसतो, प्रकाश संश्लेषण म्हणताना दिसतो. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ज आउट ऑक्सिजन. ही जी काही प्रकाश संश्लेषणाची असणारी जी काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेताना दिसतात आणि ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन मात्र काय करताना दिसतात, बाहेर टाकताना दिसतात. प्लांट्स ॲपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. मगाशी सांगितल्याप्रमाणे बहुतेक असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींचे असणारे जे काही पानासारखा भाग, काही वनस्पतींच्या बाबतीमध्ये खोडासारखा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी ग्रीन दिसतो, हिरवा दिसतो. का दिसतोय तर आपल्याला सांगितलंय ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. त्यांच्यामध्ये असणारे जे काय हरित लवक जे आहेत तर त्या हरित लवकामुळं त्या ठिकाणी तो भाग काय आता दिसतो, आपल्याला हिरवा दिसतो. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढचा भाग पुढच्या भागामध्ये आपण पाहू. धन्यवाद.